हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू व्लॉग. नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे संडे, श्रावणातला संडे ऑफकोर्स. आणि आज ना आम्ही गणपतीचं थोडं डेकोरेशनचं सामान घ्यायला चाललो आहे, कारण आता कमी दिवस राहिलेत आणि आत्ता आणलं तर नंतर ठरवणार की काय करायचं. आणि ॲक्च्युली डोक्यात काय नाही आहे. मला जे आवडलं मी दादांना सांगितलं, दिरांना माझ्या, तर ते बोले तूच चल, तुझी चॉईस छान आहे, तर आपण बघू काय घ्यायचं आहे. तर ते आम्ही काय घ्यायचं आहे ते घेऊ, थोडेफार ग्लिम्स देऊ, कारण सामान बरंच घ्यायचं आहे, तर कदाचित व्लॉग काढता येईल नाही येईल, तर मी जेवढं जमेल तेवढं शूट करेन. आणि आम्ही आता मोठ्या वहिनी म्हणजे बड्डेला आरुष्या ज्या होत्या मला मदतीला आलेल्या, त्या वहिनी, दादा आणि मी, आम्ही तिघंच चालू आहे. आणि नितेशला मिस करते, कारण नितेश गेला आहे काल नाईटला, तर संडेला डबल ड्युटी असते, तर आज तो येणार. आज तो आला सकाळी, ब्रेकफास्ट करून गेला. त्याला मी आज बनवलेलं ब्रेड पकोडा, तर त्याला तो पण परत गेला आहे नाश्ता आंघोळ वगैरे करून. आणि आरुषला पण आज सुट्टी आहे संडे असल्यामुळे, पण ट्युशन ठेवलं टीचरने, कारण आता एक्झाम जवळ आल्यात. तर तो पण 9:30ला क्लासला गेलेला, तर 11:30ला आला आहे. तर त्याला पण मी सँडविच बनवून दिलं. त्याला थोडा खोकला आहे म्हणून त्याला ऑइली नाही दिलं, तर त्याला सँडविच बनवून दिलं. आणि आता तो आला आहे, तर तो खेळतो आहे. आणि आता वाजलेत 12 आणि आम्ही आता निघतो आहे. तर दाखवते तुम्हाला काय ग्लिम्स थोडे आणि काय घेतो थोडंफार ते पण दाखवते. आणि नंतर पूर्ण दाखवणार नाही, नंतर तुम्ही सरप्राईजच बघा जेव्हा डेकोरेट करू आम्ही गणपतीला. तर चला स्टे ट्यून. आणि आम्ही चाललो आहे कारने दादांच्या, तर आम्ही तिघंजणं कारने जाऊ. आणि कुठे कारला आता उल्हासनगरला आता कार न्यायची म्हणजे एकदम हे आहे, कारण खूप ट्रॅफिक आणि गणपतीचं सगळं डेकोरेशन वगैरे सगळी लोकांची गर्दी असते. तर बघू आता कसं काय होतं आहे ते. तर आम्ही आता निघतो आणि चला स्टे ट्यून. तर आम्ही गजानन मार्केटमध्ये गेलेलो आणि आम्ही एवढं शॉपिंग केलं आहे, पण मला सगळं शूट नाही करता आलं. आणि बरेच शॉपमध्ये ना शूट करायला देत नव्हते, कारण ते लोक बोलत होते डेकोरेशन मग कॉमन होऊन जातं जर व्हिडिओजमध्ये वगैरे बघितलं. त्याच्यामुळे मला आतमध्ये शॉपमध्ये शूट नाही करता आलं. तर जेवढं मी केलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं. आणि मी घरी आले आणि मी जरा बसले, कारण खूप दमलो. आम्ही खूप चाललो, मार्केटमध्ये पण बरंच सामान घेतलं. आणि आरुष जॅकबरोबर फायटिंग करत होते दोघंजणं, तर मी ते बघत होती आणि चहा घेत होती. तर आता आम्ही बरंच काय घेतलं. फोम घेतला आहे ज्याला आपण फ्लावर्स लावतो ते, आणि त्याच्यानंतर फ्लावर्स पण घेतले गोल्डन आणि रेड कलरचे. त्याच्यानंतर नेटचे दुपट्टे वगैरे घेतले आहेत, परत ते घंटी वगैरे बरंच, आणि कपड्यांची पण शॉपिंग केली. तर आता मी घरी आली आणि तुम्हाला काहीतरी दाखवते. हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू व्लॉग. आणि मी कुठे दिसत नाही आहे, तर तुम्ही असं विचारायला कोमल कुठे गेली, तर मी आहे बॅक कॅमेरा. आणि मला आज ना पार्सल आलं आहे, आत्ताच आलं आहे बघा, मी ओपनसुद्धा नाही केलं आहे. तर मी आता गणपतीची तयारी चालू केली आहे, तुम्हाला सांगितलं. तर
तर गणपतीची तयारी चालू झालेली आहे आणि काल आम्ही गेलेलो उल्हासनगरला गजानन मार्केटमध्ये, जिथे सगळं गणपतीचं डेकोरेशन भेटतं. तर बऱ्यापैकी आम्ही घेऊन आलो आहे, वहिनी, दादा आणि मी. आम्ही तिघंजणं गेलेलो आणि वेद पण होता, त्यांचा मुलगा. तर आम्ही बऱ्यापैकी घेऊन आलो आहे. तर आता गणपतीचं ऑलमोस्ट झालं आहे, पण गौरीसाठी आम्ही गौरीची पण काल आम्ही साडी घेतली नवीन. आणि त्याच्यानंतर मग अजून तयारी एक एक चालू आहे. तर मी आता मागवलं आहे गौरीसाठी नेकलेस वगैरे. हे इग्नोर करा, हा माझा हात कापला आहे काल पॅटीस करताना. ब्रेड कटलेट करत होते तेव्हा माझा हात एवढा जोरात कापला आहे आणि एवढं रक्त. तर ते इग्नोर करा. तर मी पार्सल मागवलं आहे देवीचा नेकलेससाठी. तर मला असं वाटलं तुमच्यावर शेअर करावं, तर म्हणून मग मी आता हे पार्सल ओपन करते आणि तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली मला पण कन्फर्म नाही आहे की तेच आहे का, पण आय गेस तेच असेल. हां, तेच आहे. तर मी पूर्ण सेट मागवला आहे. तर तुमच्यावर फक्त मला शेअर करायचं आहे की कसं आहे. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडला का. मला तर हा बघितल्या क्षणी आवडला आणि मी घेऊन पण टाकला लगेच. तर हा कंबरपट्टा आहे आणि किती सुंदर आहे. मी तुम्हाला प्लॅस्टिकमधून काढून दाखवते हवं तर. हे बघा, एवढा सुंदर कंबरपट्टा आहे आणि मला एवढी याची क्वालिटी आवडली ना. म्हणजे पैसे गेले पण छान आहे. आणि हे बघा, इथे साखळी असं थ्रेड वगैरे नाही आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित आणि ॲडजस्टेबल आहे. जेवढं म्हणजे भरपूर मोठे आहे, म्हणजे जर कोण हेल्दी असेल तर त्यालाही होईल. तर मी हे असं मागवलं आणि किती सुंदर आणि किती एलिगंट आहे, एकदम मस्त, म्हणजे असं नाजूक आणि डॅमेज नाही झालं आहे अजिबात. व्यवस्थित आलं आहे पार्सल. तर हा आहे कंबरपट्टा. त्याच्यानंतर हा आय गेस आहे ना मोठा नेकलेस असावा, असं. हां, मोठा आहे. तर हा कंबरपट्टा आपण असा खाली ठेवू. त्याच्यानंतर हा नेकलेस जो आपण वर घालणार थोडासा. आणि आता आरुष येईल त्याच्या आधी मी व्हिडिओ म्हटलं शूट करून घेते, कारण स्मॉल व्हिडिओ आहे. आणि खरंच खूप छान आहे, म्हणजे काय डाऊटच नाही त्याच्यामध्ये. इथे थोडंसं जरा टाईट आहे. हां, झालं. तर हा मोठा नेकलेस आहे. आणि त्याच्यानंतर हा चोकर आहे त्याच्याबरोबर. हे बघा, तर हा पण मी तुम्हाला ओपन करून दाखवते. वाव, मस्त आहे ना. बघा कसं वाटतंय, एकदम साऊथ इंडियन लुक देईल. हा बाबू, तर हे बघा, मस्त हा छोटा नेकलेस आहे ह्याच्या बरोबरचा. असं आहे. हा छोटा आहे, चोकर आहे हा. आणि त्याच्याबरोबर ही बिंदीसुद्धा आली आहे. बिंदी तर आम्ही लावत नाही, पण आली आहे त्याच्याबरोबर. आणि ही पण मस्त आहे आणि एकही पीस डॅमेज नाही आला आहे, व्यवस्थित आलं आहे. ते हे असं, त्याला साखळी पण आहे. आणि इयरिंग्स तर खूप छान आहे. नंतर पण आपण ड्रेसवर वगैरे, जरा हेवी ड्रेस असेल तर ते आपण घालू शकतो. हे बघा किती सुंदर आहे आणि मस्त आलं आहे पार्सल. तर कसं वाटलं तुम्हाला हा सेट तर नक्की सांगा. आणि आवडला असेल तर कमेंटमध्ये सुद्धा सांगा कसा वाटतो आहे ते. हे बघा, एकदम सुंदर एलिगंट आहे आणि मला तो खूप आवडला. तर आवडला असेल हा छोटासा ब्लॉग तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. तर तुम्हाला हा नेकलेसचा पूर्ण सेट जो आहे तो आवडला असेल तर नक्की ऑर्डर करा. आणि मी ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे. आणि गौरी आता येत आहेत, गणपती गौरी, तर गौरीसाठी नक्की तुम्ही ऑर्डर करा. आणि तुम्ही स्वतःसुद्धा हे घालू शकता. तर खूप छान आहे आणि आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.